तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं जे काही अपडेट आपल्याला शासनाकडून मिळतात किंवा जे काही शासनाच्या गृहनिर्माण संस्था आहेत त्याच्याकडून जे काही अपडेट आपल्याला मिळतात, पत्रकार परिषदेतून जे काही अपडेट मिळतात ते अपडेट नक्कीच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपण हे पाहतोय की दिवसेंदिवस मुंबईतील जागा ही खूप कमी कमी होत चाललेली आहे, अपुरी पडत आहे. म्हणून नवीन घर बांधायची म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवतो आणि तो म्हणजे जागेचा. ही जागा मिळत नसल्याने अनेक हाऊसिंग प्रोजेक्ट हे मुंबईच्या बाहेर फेकले जात आहेत. अनेक गृहनिर्माण प्रकल्प हे मुंबईच्या बाहेर जात असल्याचं मागील अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहोत. पण आता महत्त्वाचं मित्रांनो, जे काही जागा इतरत्र आहेत म्हणजे मुंबईमध्ये ज्या काही जागा आहेत उपलब्ध सध्या, त्या जागेचा पुरेपूर वापर करता येईल किंवा त्या जागेचा वापर करता येईल का किंवा त्याच्यावरती गृहनिर्माण योजना राबवता येईल का असा विचार अनेक दिवसापासून सुरू होता. आणि आता मित्रांनो, निर्णयावरती कुठेतरी शिक्कामोर्तब झालेला आहे आणि मुंबईतील बोरिवली येथे तब्बल 8,000 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नेमकं ही घरे कोणत्या उत्पन्न गटासाठी असणार आहेत, नेमक्या घरांचं शेड्यूल कसं असणार आहे, ऍक्च्युअली ही घरे कुठे असणार आहेत, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे काही म्हाडाची मुंबईची लॉटरी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिले की अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट, म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटाची स्पेशली खूप कमी घरे आहेत आणि PMAY ची सुद्धा फक्त 13 घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. पण आता मात्र जी नव्याने घरे बांधली जाणार आहेत किंवा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो बोरिवली या ठिकाणी, चिंपोली आणि मागाटणे अशा 2 ठिकाणी ही घरे बांधली जाणार आहेत. ज्याच्यामध्ये मित्रांनो आणि आनंदाची बातमी आहे की PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तब्बल 4,000 घरे बांधली जाणार आहेत आणि उर्वरित लॉटरीसाठी 4,000 घरे बांधली जाणार आहे, जी मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. नेमक्या या संदर्भातले जे काही वृत्त आहे मित्रांनो, कालच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहे किंवा अनेक वृत्तपत्रामध्ये तुम्ही ते पाहिलेलं आहे. कारण नुकताच म्हाडाचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने वेगवेगळे निर्णय हे म्हाडातून घेण्यात आलेले आहेत. आता नेमकं बातमी काय बघा, बोरिवलीत 8,000 घरांची बांधणी, MTNL च्या जागेवर 729 कोटींना खरेदी. बघा, MTNL ची जागा 729 कोटींना खरेदी. जी काय MTNL आहे, भारत संचार निगम लिमिटेड यांची जागा जी काय ती खरेदी करण्यात आलेली आहे. तर महत्त्वाचा निर्णय काय झाला बघा मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लिमिटेड व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड म्हणजे MTNL आणि BSNL यांच्या मालकीची आरक्षित जागा खरेदी आणि त्यावर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS उत्पन्न गटासाठी 4,000 घरांसह 8,000 घरे बांधण्याचा निर्णय शुक्रवारी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. म्हणजे परवाच याचा निर्णय झाला मित्रांनो, परवा दिवशीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. बोरिवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड, तर चिंपोली येथे महानगर टेलिफोन निगम लिमिटेडची जर स्थानकाजवळ म्हणजे मेट्रो स्थानकाजवळ चिंपोली स्थानकाजवळ जवळजवळ 66 एकर जागा असून दोन्हीची मिळून 28.84 एकर जागा आरक्षित आहे. खूप चांगली मोक्याच्या ठिकाणी आहे मित्रांनो. एकतर गोराई या ठिकाणी, सॉरी मी अगोदर बोललो काहीतरी मागाटणे वगैरे, पण गोराई आणि चिंपोली या ठिकाणी ही जागा उपलब्ध झालेली आहे. या RSC जागेवर महा हाऊसिंग मार्फत कुणामार्फत बांधली जाणार घरे, तर महा हाऊसिंग मार्फत परवडणाऱ्या घरांचा गृह प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ही जागा 28.84 एकर आरक्षित जागा रेडी रेकनरनुसार 729 कोटी रुपयांना घेऊन त्यावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबवण्यास तसेच उर्वरित जागा विकसित करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. आता काय घरे बांधली जाणार आहेत या जागेवर, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी PMAY EWS साठी 4,000 घरे, 4,000 सदनिका बांधण्यात येणार आहेत. तसेच निवास आरक्षण अंतर्गत मध्यम उत्पन्न गटासाठी 4,000 घरे बांधण्यात येणार आहे. म्हणजे जे काही निवास आरक्षण आहे म्हणजे जे काही त्या ठिकाणी हाऊसिंग महाहाऊसिंग तर्फे प्रकल्प राबवला नाही
त्यासाठी मध्यम उत्पन्न गटासाठी 4000 घरे बांधली जाणार आहेत. आणि म्हणून ही कुठेतरी खूप चांगली आणि खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो. फक्त एवढंच आहे की याचं लवकरात लवकर काम सुरू होईल अशी अपेक्षा, कारण असाच एक निर्णय मागे काही दिवसापूर्वी घेण्यात आला होता आणि त्यावेळेस मुंबईतील गोरेगाव पश्चिम या ठिकाणी, पहाडी गोरेगाव या ठिकाणी जवळजवळ 2000 घरे ही PMAY साठी बांधण्यात आलेली होती आणि त्याची लॉटरी सुद्धा झालेली आहे. अवघ्या 30 लाखामध्ये ती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि आता सुद्धा या लॉटरीमध्ये सुद्धा तेथील 13 घरे ही 32 लाखाला उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि म्हणून PMAY जी काही घरे आता बांधली जाणार आहेत 4000 घरे, ती सुद्धा लवकरात लवकर त्याचं काम सुरू हो, लवकरात लवकर ते घरे बांधून त्याची लॉटरी हो आणि गरजूंपर्यंत किंवा गरजूंना त्याचा लाभ घेता येऊ अशीच आपण अपेक्षा करूया. आणि ही जी काही योजना राबवली जाणार आहे म्हाडा किंवा महाविसिंग तर्फे, त्याने सुद्धा ही लवकरात लवकर इम्प्लिमेंट करून जे कोणी गरजू असतील, जे कोणी गरजवंत असतील त्यांना याचा लाभ मिळू द्यावा. तर जे काही 2 लोकेशन सांगितलेले आहेत, लवकरच आम्ही त्या दोन्ही लोकेशनला जाऊन आम्ही व्हिजिट करणार आहोत. आपली म्हाडाची मुंबईची लॉटरी झाल्यानंतर आपण त्याची अपडेट घेणार आहोत की नेमका ही घरे कुठे बनवली जात आहे, कशी बनवली जाणार आहेत, नेमकं ती ऍक्च्युअल जागा कुठे आहे, हे सगळं आम्ही लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. तर तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.